हाय सगळ्यांना स्वागत आहे बघा आता नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर चालू आहे बघा घरची देवपूजा केली. आधी म्हटलं सवास नाही त्यांना घरच्या, त्यामुळं घरची देवपूजा केली. जायचं होतं देवाला निवद दाखवायला तिकडं. बघा रांगोळी ही काढली, हळदी कुंकू सगळ्या एका वाट्यातनी भरून घेतलं होतं. पुन्हा नको म्हणलं म्हणजे गडबड म्हणून आधीच गेलं. मग घरची देवपूजा केली. लिंबाचं ढाळं आणलं, ते निवदावर न्यायचं होतं लिंबाचं ढाळं. तिकडं मायाकाला हे ठेवायला लागतात ना, मग निवद भरलेला होता. लिंबू केळं सगळं 5 चमच्याचं ताट असं भरलं होतं. आणि देवबाप्पाला जायचं होतं. ढाळा पण एक घेतला, तिथं ठेवायला लागतं तर देवापाशी निवद दाखवताना माकोबाईपाशी ही लागते तर म्हणून ढाळं निवदावर असा होतं लिंबाचं ढाळं. म्हणून आधी घरच्या देवपूजा करावं म्हणलं, मग पुढं पोळ्या लवकरच माझ्या 7ला झाल्या होत्या बरं का. आता मग आम्ही गेलो. हे पहिल्यांदा आमचे एडे तामजाईचं मंदिर आहे बरं का. एड्या तामजाईचं ह्याला म्हणतो आम्ही. एड्या तामजाईचं हे मंदिर आहे बघा. इथं केली पूजा, चालू आहे पूजा करायला. ही सगळं देव व्यवस्थित केलं. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा. सहसने आमच्यात कशा कशा असतात, म्हणजे कसं कार्यक्रम हे काय असं सगळा बघायचा. कुठंही स्किप नाही करायचा, व्हिडिओ पूर्णपणे बघा बरं का सगळ्यांनी. तर आता निवद दाखवून नारळ फोडायचं हे चालू होतं. मग सगळं मी बाटलीत हळदी कुंकू पाण्यातच हळदी कुंकू टाकून नेलं होतं मी तिथं. हे तांबजा हे याला माय बघा, याला माई मंदिर बांधायचं चालू आहे तिचं. आणि ही तामजा आहे, म्हणजे ही तामजा आहे असं आहे बघा. तर बघा हे मंदिर पण खूप छान आहे बरं का, आमच्यातलं तामजायचं मंदिर. तर बघा आहे का मंदिर, मूर्त्या बिरत्या छान आहे त्यात, तुम्ही बघू शकता. हे का तामजाई याला म्हणते ते मंदिर आहे तामजायचं. तर डब्यातच घेऊन गेली होती निवद. रुमालात नाही, ह्याच्यात ताटात रुमालात बांधून नेला. सोडायचं बांधायचं कुठं म्हणलं आपल्याला, म्हणून प्रत्येक ठिकाणी जाईल तिकडं म्हटलं आपलं डब्यात घेतलं. डब्यात स्टोपान काढलं, निवद दाखवा येतोय. आणि बाटलीत हळदी कुंकवाचं पाणी करून घेऊन गेले होते. पुढ्या सोडस तर करोस तर म्हणलं. भैया मी दिदी ह्यानी गेलो होतो, सगळेजण पोरंही नेली होती पायावर देवाच्या पाया पडायला. कारण पोरं पण शाळेत असते ती रोज, कधी म्हणजे घरी असले तर जत्रालाही नसते ती ना पाया पडायत. म्हणून म्हणलं आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, मग पोरासनी पण सगळ्या देवांच्या पाया पाडून आणलं नेऊन. मग हे काय आहो मी आहे तर पूजा करतो म्हणलं. झालं आता पूजा करून पिशवीत नारळ नेलं होतं. आता पडलो पाया बिया मस्तपैकी. ही तामजाईकडे जाताना हे काय म्हणते धावमोरी, ह्याला म्हणते ती धावमोरी. वरून रस्ता आहे, याच्यावरून रस्ता आहे, नळ आहे आणि असं रस्ता आहे बघा. ही किती त्याला हे आहे खाली बघा, धावमोरी असं म्हणते ती तेव्हा ते. तर लय मोठी आहे ही. तर त्या तामजायला जाताना ही आहे बरं का. मग येताना काढला होता व्हिडिओ पाया पडून येताना. तामजाई झाल्यानंतर मग आमच्या गावातले आंबाबाईचं मंदिर बघा बरं का. आता आंबाबाईचं मंदिर आहे आमच्या गावातलं, खूप मोठं मंदिर आहे आंबाबाईचं. मोठं आहे मंदिर आंबाबाईचं. मग आंबाबाईला पण निवद नारळ केला. ते हे ठेवायचं होतं. तर आंबाबाईला आत जाताना दरवाजा लय लहान आहे बरं का आत. मग बघा ही कशी आमच्या गावातली आंबाबाईची मूर्ती बघा आहे का, बघू शकता कशी मूर्ती आहे ही. महादेवाची पिंड पण आहे तिकडं पलीकड. ही अशी मूर्ती आंबाबाईची आमच्या गावातली बघा आहे का. तर खूप मोठी मूर्ती आहे आणि मंदिर पण लय मोठं आहे बरं का आंबाबाईचं. तर आम्ही नवरात्रात जातो. आधीमध्ये असं गेलं तर कधी पाय पडून येतो, पण आपलं निवद ही सजानसजी म्हणलं. आता कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर निवद नारळ करायलाच पाहिजे म्हणलं. मग केलं. हे चट्ट नाईट ते असतंय का नाही, मग ते ठेवलं आंबाबाईला, ते पण ठेवलं. सगळंच म्हणलं सगळंच हे करायचं. सगळीकडे यायला मला बी ठेवलं होतं, तामजायला पण ठेवलं होतं. निवद नारळ करतोय म्हटल्यानंतर ते पण ठेवलं होतं. ही बघा महादेवाची पिंड
किती छान आहे. तर मोठी आहे पिंडसुद्धा आहे का. तिथंच आंबाबाईच्या मंदिरापाशीच आहे बरं का, तिथंच देवापाशी तिथंच आहे पिंडसुद्धा. मग देवदेव झाल्यानंतर आम्ही 9:30ला देवदेव करून आली. नंतर मग बायका स्वयंपाकाला आल्या आणि तिथनं मग स्वयंपाक चालू. दुरडी टाकायला गेली होती, चपात्याची दुरडी. तिथनं मी गावात देवदेव करून आल्यानंतर बायका आल्या होत्या स्वयंपाकी करू लागायला. मी 7ला पोळ्या करून घेऊन गेली होती ना देवदेव म्हणजे देवाला. म्हटलं देवदेव करून आलं का घरचा स्वयंपाक करायला सरळ होत आहे म्हटलं म्हणून. तर हे मोठी पाटी केली होती, त्या पाटीतच टाकत होती चपात्या. दुरडी टाकून आली आणि बायका लाटत होत्या चपात्या. हे बघा एवढ्या बायका आमच्यात येते त्या स्वयंपाकाला आहे का. बघा स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आमच्यात बरं का. भरपूर आमच्या बायका येतात वाडीतल्या. आमच्या भाऊकीतली बायका आहेत त्या सगळ्या बरं का. एकही पाहुणी नाही ह्याच्यात, पाहुणी कुणीच नाही. फक्त आमच्या भाऊकीतल्या बायका आहेत एवढ्या चपात्याला. हे सगळं करू लागते ते, काय नाही असं की काय नाही. एकदा आलं की सगळं स्वयंपाक झाल्याशिवाय घरी पण जात नाही त्या. आमच्यात असंच असतं. काय कार्यक्रम असला का सगळ्यांनी एकमेकीला करून. तर मी भात शिजवून घेतला होता आहे का. भात शिजवून घेतला आणि इकडं मी शिरा भाजत होते. हे गरा भाजत होते ना, रवा भाजून घ्यावा म्हणलं चांगला उशीरपर्यंत. मस्तपैकी लाल भडक भाजून घेत होते मी. ते बायका चपात्या लाटत होते तर मी वरचं करत होते काम. त्यांना विचारत जाणत्या बायका होत्या आहे ना त्यांना. मग चालू होतं माझं इकडं करायचं, त्या पण लाटत होत्या. मग म्हणलं बघा चपात्या केल्यावर बायका त्या गेल्या आणि ह्या दोघी थांबल्या होत्या कारण भाजी आणि शिरा करायचा होता ना. मग बाकीच्या म्हणल्यात जातो आम्ही, तुम्ही मग ह्या म्हणल्यात थांबतो आम्ही, भाजी शिरा करू लागून जातो म्हणल्या. कारण भात तर आधीच केला होता. मग भाजी पण टाकली होती, तिकडं शिरा टाकला होता आणि इकडं भाजी टाकायला चालू होतं. तर भाजीत सामान टाकायचं चालू आहे. मग स्वयंपाक असा केला आहे बघा. बटाट्याची भाजी शिजवून घेतली होती बटाटे, आणि बटाट्याची भाजी शिरा भात चपाती असे केलं होतं. हे आम्ही तिघीने भात भाजी शिरा असं केलं होतं. मग नंतर बायका आल्या होत्या, बसल्या सगळ्या बायका. बायका तर भरपूर आल्या होत्या बरं का. मला वाटते 35 एक बायका असलेल्या एवढ्या सवासणी होत्या. कारण हॉलमध्ये बसल्या, इकडं ह्या खोलीत पण इतक्याच बसल्या होत्या. सगळ्या खोल्यातनी बसले होते. गणांचा काही तिने व्हिडिओ घेतला नाही बरं का दिदीनं. गण पण होते इकडं पण 5-7 होते. त्यांचा काही व्हिडिओज घेतला नाही त्यानं, फक्त बायांचाच तेवढा घेतला. मग हे बघा प्रत्येक खोलीत बायका बसल्या होत्या, फुल्ल गर्दी झाली होती. आणि परत पाठीमागनं पण येऊन सवासणी जेवून गेल्यावर पण येऊन जेवून गेल्या राहिलेल्या काय आणि तरी बी 5-7-8-9 बायका राहिल्याच होत्या याच्या. कारण सवासणी डबल असल्यामुळं तकडं गेल्या होत्या. तर आमच्यात अशा एवढ्या सवासण्या असतात बघा भरपूर. तर जेवाय बसल्या होत्या, पत्रवाळ्या आणल्या होत्या, गलसं आणली होती. भात भाजी हाय म्हटल्यानंतर ना हे स्वयंपाक खोलीतले बसलेले आहेत बघा. का हे म्हणते व्हिडिओ काढू नको. मग जेवाय झाल्यावर आमचा भाऊ पण आला होता ना. भावाची बायको आली होती. मग त्यांना न्यायची होती बदकं. तर बघा ही त्याची गाडी आली होती. भैया गेलता म्हणलं मामा मला एक चक्कर आणायची गाडीत, म्हणून भैयाला घेऊन गेला होता तो. रस्त्याने मग आला होता ते. मग जेवणाचं कार्यक्रम हे झालं सगळं. मग हे म्हणलं आम्हाला बदकं न्यायची पिल्ली ना, त्यांची आमची चंदन कस्तुरीची पिल्ली न्यायची होती त्यांना. मग ती बघा भावानं आमच्या घेऊन ती गाडीला झाडाला थटली होती गाडी आमच्या भैयाकडून. इथं आमच्या दारातच करंजाला थटली, थोडं क्रॅश पडलं होतं त्याला, म्हणून मी बघत होते गाडीला. तर हे बघा आमचा भाऊ त्याला चंदन आणि कस्तुरी द्यायची होती, बांधत होते. हे आम्ही दोघांनी ते कॅरेटमध्ये म्हणलं न्यायची, कॅरेटमध्ये ने म्हणलं. खाली ठिकं टाकलं कॅरेटमध्ये. चावतंय तेव्हा ते कसा करतोय बघा. म्हटलं आम्हाला दे म्हणलं पिल्ली ही. मग पिल्ली नेली, पण बहीण काय आली नाही बरं का सवासणीला. सांगून सुद्धा आली नाही ती बहीण आणि मेहणं आमचे. काय माहीत ते का आले नाहीत, त्यांना दुसरीकडं कुकू होतं म्हणले म्हणून आले नाहीत. मग तेवढीच एक खंत मनात राहिली होती. बाकी काही नाही, सगळा कार्यक्रम मस्तपैकी छानपैकी पार पडला. व्यवस्थित सगळं झालं, देवदेव झालं, सवासणी झाल्या सगळं. आणि ती तेवढी आली नाही बरं का, एवढंच बाकी होतं. मग नाही उद्या म्हणलं आता त्यांना कुकू असेल दुसरीकडं कुठं आहे म्हणले म्हणून नाही आले. हे म्हणलं मी आता गाडीत हे पिल्ली नेणार म्हणला आमच्याकडं पाळायला. मग हे कसं लय ओरडत होते बरं का. आणि त्यांना वाटायला लागलं आता कुठं न्यायला लागले पिल्ली हे का, म्हणून लय ओरडत होती. आमच्या भावानं काय नाही ठेवली गाडीमध्ये, कॅरेट ठेवलं, बांधली होती मस्तपैकी. म्हणला
पाठीमागं ठेवतो म्हणलं शीटवर.